मुंबईतील दादरमध्ये 10 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। या ड्रग्ज प्रकरणी दोघांना अटकही झाली आहे। एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती मिळते। दया नायक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतल्या दादरमध्ये 10 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। या ड्रग्ज प्रकरणी दोघांना अटकही झाली आहे। यातला एक आरोपी हा पश्चिम बंगालचा असल्याची माहिती मिळते। दया नायक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? शाखा आहे त्यांना माहिती मिळाली होती की दादर परिसरामध्ये काही अंमली पदार्थ घेऊन म्हणजे एमडी हा अंमली पदार्थ घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार जे गुन्हे शाखा आहे त्यांनी या संदर्भात सापळा रचला आणि एका व्यक्तीला आधी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्यासोबत अजून एक माणूस होता, त्याला सुद्धा ताब्यात घेतलं। एक आरोपी जो आहे तो पश्चिम बंगालचा असल्याची माहिती येते आहे। त्यांच्याकडून जवळपास 5 किलोचं एमडी ड्रग्ज आहे, त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे, ती जप्त करण्यात आलेली आहे। पोलीस या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेनं माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच संदर्भात आता पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत आहे। यापूर्वी या लोकांनी कोणाकोणाला कुठे कुठे ड्रग्ज आणले होते, दिले होते, या संदर्भात ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता या तपासातून काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।